पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आता रोमांचक आणि निर्णायक वळणावर पोहोचली आहे। यावेळच्या उपांत्यपूर्व फेरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 32 वर्षांनंतर अंतिम 8 मध्ये 6 युरोपियन संघांनी आपलं स्थान पक्क केलंय। विश्वचषकाच्या इतिहासामध्ये युरोपचं असं ऐतिहासिक वर्चस्व पाहायला मिळण्याची ही चौथी वेळ असल्यानं युरोपियन नागरिकांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे। ते कसं आपण पाहूयात। 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघांनी गाठली उपांत्यपूर्व फेरी। फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये युरोपीय वर्चस्वाचं ऐतिहासिक पुनरागमन। फिफा फुटबॉल विश्वचषकात निर्णायक किक बसणार। फुटबॉल जगतात प्रत्येक विश्वचषक किंवा मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही नव्या इतिहासाची आणि समीकरणांची साक्षीदार ठरत असते। फिफा विश्वचषक 2026 मध्ये अशाच एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक नोंदीची भर पडली आहे। तब्बल 32 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या या फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत म्हणजेच अंतिम 8 मध्ये तब्बल 6 युरोपियन संघांनी आपलं स्थान निश्चित केलंय। स्पर्धेतील या निकालामुळे जागतिक फुटबॉलमधील शक्तीचं केंद्र आणि तांत्रिक वर्चस्व पुन्हा एकदा युरोपियन देशांकडे एकवटलंय। 48 संघाच्या या भव्य विश्वचषकात युरोपियन देशांनी दाखवलेली पकड फुटबॉलच्या इतिहासाला नवी दिशा देणारी ठरली आहे। उपांत्यपूर्व फेरीतील 6 युरोपियन महासत्ता। फ्रान्स। किलियन एम्बाप्पेच्या नेतृत्वाखालील फ्रान्सचा संघ नेहमीप्रमाणेच या स्पर्धेतही जेतेपदाचा प्रबळ दावेदार राहिलाय। स्पेन। तरुण रक्तानं ईर्षेला पेटलेला हा संघ अतिशय चांगल्या फॉर्मात दिसतोय। इंग्लंड। इट्स कमिंग होमचा नारा देणाऱ्या इंग्लंडनं आपल्या ताकदीच्या आणि रणनीतिक खेळाच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे। बेल्जियम। गोल्डन जनरेशनच्या उत्तरार्धात असलेल्या बेल्जियमनं या स्पर्धेत अनुभवाचा अचूक वापर केला। नॉर्वे। सर्वात धोकादायक स्ट्रायकरच्या बळावर मोठ्या संघांना धूळ चारत इतिहास घडवलाय। स्वित्झर्लंड। पोलादी बचावात्मक फळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या संघानं स्पर्धेतील जायंट किलर हा टॅग खरा करून दाखवलाय। याआधी 1994 मध्ये 7 संघ, 1958 मध्ये 7 संघ आणि 1934 मध्ये 8 हे युरोपियन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते। या 6 संघांव्यतिरिक्त अर्जेंटिना, मोरोक्को हे अंतिम 8 मध्ये पोहोचलेले संघ। आता मैदानात अर्लिंग हॉलंड, हॅरी केन, किलियन एम्बाप्पे, लिओनेल मेस्सी आणि लामिने यमाल यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा करिश्मा फुटबॉल प्रेमींना पाहायला मिळणार आहे। विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील आणि जर्मनी हे दोन्ही दिग्गज संघ नसण्याची ही पहिलीच वेळ आहे। उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या 8 संघांपैकी 4 संघांनी यापूर्वी विजेतेपद पटकावलं, ज्यात अर्जेंटिनानं 3, फ्रान्सने 2 तर इंग्लंड आणि स्पेननं प्रत्येकी एकदा विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली आहे। 32 वर्षांनंतर घडलेली ही घटना फुटबॉलच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल। सलग पिढ्यांचे बदल, खेळाचे बदललेले नियम आणि वाढलेली कमालीची स्पर्धा या सर्वांवर मात करत युरोपनं आपलं साम्राज्य पुन्हा सिद्ध केलंय। हे 6 संघ केवळ नशिबाने इथपर्यंत आलेले नाहीत, तर त्यांनी केलेल्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील नियोजित मेहनतीचं हे गोड फळ आहे। या ऐतिहासिक कामगिरीनं हे दाखवून दिलंय की फुटबॉलचा उगम कुठेही झाला असला तरी सध्याच्या युगात या खेळाचं नियंत्रण आणि सर्वोत्तम दर्जा हा युरोपच्याच पायाशी आहे। आता या 6 युरोपियन महासत्तांमधून कोण विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान करणार याकडे संपूर्ण क्रीडा जगताचे डोळे लागले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।